तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर असे अनारकली ड्रेसेस दाखवणार आहे जे की मी मेशोवरून घेतलेले आहेत, ज्याची क्वालिटी खूप सुंदर आहे, पॅटर्न खूप जास्त युनिक आहे। तो वेअर केल्यानंतर हे जे अनारकली ड्रेसेस आहेत ते खूपच सुंदर दिसणार आहेत, कारण याचे रिव्ह्यू बघूनच हे अनारकली ड्रेसेस मी विकत घेतलेले आहेत। त्यामुळे हे जे अनारकली ड्रेसेस आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। या व्हिडिओचे मला खूप सारा रिक्वेस्ट येत होते की ताई अनारकली ड्रेसेसचा हॉल आमच्यासोबत शेअर कर, जे की मेशोवरचे असतील। तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। या व्हिडिओमध्ये मी मेशोवरचे जे काही अनारकली ड्रेसेस मागवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 ते 8 अनारकली ड्रेसेस दाखवणार होते, पण यामधले 4 जे अनारकली ड्रेसेस आहेत त्याची ऑर्डर कॅन्सल झाली, त्यामुळे मला फक्त 4च अनारकली ड्रेस रिसीव झालेले आहेत आणि याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा व्हिडिओ थोडासा छोटा होणार आहे, पण खूप जास्त सुंदर अनारकली ड्रेसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला एकतरी अनारकली ड्रेस तुम्ही नक्कीच विकत घेणार आहात याची मला खात्री आहे, कारण मी जे काही अनारकली ड्रेसेस मेशोवरून मागवलेले आहेत ते सगळे सुंदर आहेत आणि सगळ्याची क्वालिटी खूप सुंदर आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करू। तर आजच्या अनारकली ड्रेस मधला पहिला जो अनारकली ड्रेस आहे तो मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पॅकेजिंग बघू शकता। सध्या मेशोवरती जे काही ड्रेसेस, जे चांगले ड्रेसेस मिळतात त्याला पॅकेजिंग खूप सुंदर येते। खूप सुंदर पॅकेजिंग मध्ये ड्रेस मला रिसीव झालेला आहे। या ड्रेसचा तुम्ही कलर बघा, पिंक कलर, खूप सुंदर असा पिंक कलर मला रिसीव झालेला आहे। बघू शकता सुंदर असा पिंक कलर मध्ये ड्रेस आहे। हा जो ड्रेस आहे याचा जो गळा आहे तो राऊंड नेक आहे आणि पुढच्या बाजूने छान असे गोंडे बसवलेले आहेत। तुम्ही बघताय किती सुंदर असे फ्रंटला त्यांनी गोंडे बसवलेले आहेत आणि स्लीव्ज जर तुम्ही बघितल्या तर हा जो ड्रेस आहे तो स्लीव्जमुळे खूप सुंदर दिसतोय, कारण याच्या स्लीव्ज खूप सुंदर दिलेल्या आहेत। स्लीव्ज जर तुम्ही बघितल्या तर सुंदर असं वर्क स्लीव्जवरती केलेलं आहे, सिक्वेन्सचं वर्क आहे, सिल्कचं वर्क आहे आणि थ्रेडचं सुद्धा वर्क आहे। एवढं सुंदर वर्क यावरती केलेलं आहे। गोल्डन कलर मध्ये वर्क आहे। दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जर तुम्ही बघितलं तर सुंदर स्लीव्ज याला दिलेले आहेत। ड्रेस आहे, या ड्रेसचे फॅब्रिक आहे ते जॉर्जेट मध्ये असणार आहे। संपूर्ण जो ड्रेस आहे तो जॉर्जेट मध्ये आहे। आता हा जर तुम्ही ड्रेस बघितला तर कमरेपर्यंत हा ड्रेस फिटेड येणार आहे आणि कमरेच्या खाली सुंदर असा याला फ्लेअर येणार आहे। तुम्ही फ्लेअर बघू शकताय, खूप जास्त फ्लेअर याला दिलेला आहे। वेअर केल्यानंतर हा ड्रेस अतिशय सुंदर दिसणार आहे। खूप युनिक पॅटर्न आहे, कलर खूप सुंदर आहे। आता हा जो ड्रेस आहे या ड्रेसची जी ओढणी आहे ती खरंच खूप सुंदर आहे। मी तुम्हाला ओढणी दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर वर्कवाली ओढणी आहे। ओढणीमुळे हा ड्रेस खूप सुंदर दिसतोय। तुम्ही बघितला अनारकली जो कुर्ता आहे तो प्लेन आहे, फक्त स्लीव्जला छान एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि या ड्रेसची जी ओढणी आहे ती फुल वर्कमध्ये येणार आहे। तुम्ही ओढणी बघू शकताय, जॉर्जेटमध्ये ओढणी असणार आहे आणि ओढणीला सुंदर अशी लेस बसवलेली आहे। शिवाय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी पूर्ण लेसच्या बॉर्डरवरती केलेली आहे। ऑल ओव्हर जर बॉर्डर तुम्ही बघितली तर अशाच प्रकारची सुंदर लेस बसवलेली आहे आणि सुंदर छान अशी एम्ब्रॉयडरी या ओढणीवरती केलेली आहे। तुम्ही क्वालिटी बघू शकताय, खूप सुंदर असं नाजूक सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे। पूर्ण जी ओढणी आहे ती पूर्ण वर्कमध्ये येणार आहे आणि सुंदर असं वर्क संपूर्ण ओढणीला केलेलं आहे। त्यामुळे ही ओढणी जेव्हा तुम्ही वेअर कराल तेव्हा अतिशय सुंदर तुमचा लुक दिसणार आहे। तर याच्या अनारकली कुर्ती कलेक्शन मधली दुसरी जी कुर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवते। याचं तुमचं पॅकेजिंग खूप सुंदर आहे। तुम्ही पॅकेजिंग बघू शकताय, छान पॅक होऊन ही कुर्ती मला रिसीव झालेली आहे। आता तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघू शकताय, ही कुर्ती मी ऑर्डर केलेली आहे। या कुर्तीजमध्ये कलर सुद्धा मेशोवरती अवेलेबल आहे। जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला यामध्ये कलर सुद्धा मिळून जातील। खूप सुंदर कुर्ती आहे, कलर खूप सुंदर आहे। या कुर्ती कलेक्शन मधली ही जी कुर्ती आहे ती माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे। खूप सुंदर कुर्ती मला रिसीव झालेली आहे। कुर्ती जर तुम्ही बघितली तर सुंदर अशी पर्पल, डार्क पर्पल कलर मध्ये कुर्ती येणार आहे आणि कुर्तीचा जो नेक आहे तो तुम्ही बघू शकता। नेकची डिझाईन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी डिझाईन नेक वरती दिलेली आहे। कुर्तीचं जे फॅब्रिक आहे ते खूप जास्त सॉफ्ट असं जॉर्जेटमध्ये फॅब्रिक येणार आहे। कुर्तीचे जर स्लीव्ज तुम्ही बघितला तर स्लीव्ज वरती सुद्धा खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे। तुम्ही बघताय खूप सुंदर असं थ्रेड वर्क आहे, त्यावरती सिक्वेन्सचं वर्क आहे, जरीचं वर्क सुद्धा केलेलं आहे। आता या ज्या स्लीव्ज आहेत त्या कोपऱ्यापर्यंत येणार आहेत, कोपऱ्याच्या थोडंसं खालपर्यंत त्या स्लीव्ज येणार आहेत। कुर्तीचा नेक तुम्ही बघा किती सुंदर एम्ब्रॉयडरी नेकवरती केलेलं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे क्वालिटी तुमच्या लक्षात येईल। खूप सुंदर असं वर्क कुर्तीच्या नेकवरती केलेलं आहे। या कुर्तीचा फ्लेअर जो आहे ना तो खूप जास्त दिलेला आहे, त्यामुळे वेअर केल्यानंतर ही कुर्ती अतिशय सुंदर दिसते। बघू शकताय खूप सुंदर अशा प्लेट्स कमरच्या तिथे दिलेल्या आहेत आणि तुम्ही कुर्तीचा फ्लेअर बघू शकताय, खूप जास्त फ्लेअर या कुर्तीला दिलेला आहे। शिवाय खालच्या बाजूला सुंदर अशी लेस बसवलेली आहे। जशा प्रकारच्या स्लीव्ज आहेत तशाच प्रकारची लेस कुर्तीच्या खालच्या बाजूला बसवलेली आहे। या कुर्तीची तुम्ही क्वालिटी बघू शकताय, खूप सुंदर लेस खालच्या बाजूला सुद्धा दिलेली आहे।
कॉटनचं अस्तर आतल्या बाजूला दिलेलं आहे, त्यामुळे वेअर केल्यानंतर या कुर्तीमध्ये अतिशय कम्फर्टेबल वाटणार आहे। तुम्ही बघू शकताय ओढणी सुद्धा डार्क पर्पल कलरमध्ये येणार आहे आणि ओढणीला खूप सुंदर वर्क आहे। तुम्ही ओढणीची बॉर्डर बघू शकताय की पूर्ण बॉर्डरवरती अशाच प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि मधली जी बाजू आहे त्यावरती सुद्धा सुंदर असं सिक्वेन्सचं वर्क आहे। तुम्ही ओढणी बघू शकताय किती सुंदर ही ओढणी यावरती दिलेली आहे। स्पेशली तुमचं जर जवळचं कोणाचं लग्न असेल, जर तुमचं काही जवळचं फंक्शन असेल, त्यासाठी हा ड्रेस तुम्ही नक्की वेअर करा। तुम्ही बघताय फक्त ओढणी मी अशा प्रकारे टाकलेली आहे, तरी किती सुंदर हा ड्रेस दिसतोय। शिवाय एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये हा ड्रेस मेशोवरती अवेलेबल आहे। शिवाय याची जी ओढणी आहे त्याची लेंथ सुद्धा खूप जास्त आहे। तर आजच्या अनारकली कुर्ती कलेक्शन मधली पुढची जी कुर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवते। ही सुद्धा कुर्ती पिंक कलरमध्येच आहे। मगाशी जो पिंक कलर दाखवला तो थोडासा फेंटमध्ये होता, हा जो पिंक कलर आहे तो डार्कमध्ये पिंक कलर आहे, म्हणजे रेडिश पिंक असा या कुर्ता सेटचा कलर आहे, अनारकलीचा कलर आहे। ही जी अनारकली आहे तिची क्वालिटी जर तुम्ही म्हणाल ना, खूप सुंदर क्वालिटीची ही कुर्ती मला रिसीव्ह झालेली आहे। ही कुर्ती सतत मेशोवरती आउट ऑफ स्टॉक असते आणि स्टॉकमध्ये सुद्धा येते, पण लगेचच आउट ऑफ स्टॉक होऊन जाते। त्यामुळे जर तुम्हाला ही कुर्ती जर घ्यायची असेल ना तर लगेचच लिंकवरती जाऊन क्लिक करा, नाहीतर ही कुर्ती लगेच आउट ऑफ स्टॉक होऊन जाईल। कुर्ती तुम्ही बघू शकता, या कुर्तीचं वर्क तुम्ही बघा, आलिया पॅटर्नमध्ये पुढच्या बाजूने या कुर्तीचा पॅटर्न आहे आणि या कुर्तीवरचं वर्क मी तुम्हाला जवळून दाखवते। व्ही नेकमध्ये याचा नेक असणार आहे आणि खालच्या बाजूचं सुद्धा वर्क तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर असं हँडवर्क यावरती केलेलं आहे। अशा प्रकारच्या ज्या अनारकली कुर्तीज असतात त्या मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात ना 2 ते 2,500 रुपयाला या कुर्ती मिळून जातात, त्यापेक्षा कमी किमतीमध्ये अजिबात मिळत नाहीत। पण मेशोवरती हा जो अनारकली ड्रेस आहे तो एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये मला मिळालेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे फोटोमध्ये हा ड्रेस दिसतोय, जशाच तसा हा ड्रेस मला रिसीव्ह झाला। या कुर्तीच्या ज्या स्लीव्ज आहेत स्लीव्जवरती सुद्धा खूप सुंदर वर्क आहे, सिल्कचं वर्क आहे, सिक्वेन्सचं वर्क आहे, थ्रेड वर्क आहे। शिवाय खालच्या बाजूला तुम्ही बघू शकताय किती सुंदर वर्क खालच्या बाजूला स्लीवच्या दिलेलं आहे। आता ही जी कुर्ती आहे ती कमरेपर्यंत फिटेड येणार आहे आणि कमरेच्या खाली खूप जास्त या कुर्तीला फ्लेअर दिलेला आहे। आता ही जी कुर्ती आहे ती एकदम युनिक पॅटर्नमध्ये आहे, तशीच या कुर्तीची ओढणी सुद्धा आहे, मी तुम्हाला ओढणी दाखवते। आता या कुर्तीची ओढणी जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर युनिक पॅटर्नमध्ये ही ओढणी असणार आहे ते अशा प्रकारे घ्यायची आहे, जेणेकरून कुर्ती वेअर केल्यानंतर आपला जो लुक आहे तो एकदम स्टायलिश दिसणार आहे। याची क्वालिटी सुद्धा तुम्ही बघू शकताय, अजिबात चीप क्वालिटी नाही, पूर्ण हँडवर्क आहे, खूप हेवी असे हँडवर्क आहे। जवळून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पॅटर्नमध्ये ही ओढणी यासोबत रिसीव्ह झालेली आहे। कुर्ती कलेक्शन मधली पुढची जी कुर्ती आहे जी की माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे, खूप सिंपल कुर्ती आहे पण वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते। तर अशा प्रकारे सुंदर अशी रामा कलरमध्ये ही कुर्ती आहे, अनारकली कुर्ती आहे। कुर्ती तुम्ही बघितली तर या कुर्तीचा जो नेक आहे तो स्क्वेअर नेक आहे, स्क्वेअर नेकमुळे ही कुर्ती अतिशय सुंदर दिसते। ही जी कुर्ती आहे या कुर्तीचा फिटच एवढा भारी आहे की वेअर केल्यानंतर एकदम फिटिंगमध्ये ही कुर्ती बसते आणि खूप सुंदर दिसते। पूर्ण प्लेन कुर्ती येणार आहे, मागे आणि पुढे छान याला स्क्वेअर नेक दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय। मागे आणि पुढे या कुर्तीला स्क्वेअर नेक येणार आहे आणि साईडला याला छान अशी झिप सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून वेअर करताना तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटेल। शिवाय मागच्या बाजूला नॉट सुद्धा दिलेले आहे, पाठीच्या बाजूला सुंदर नॉट दिलेले आहे। कमरेपर्यंत ही कुर्ती फिटेड असणार आहे आणि कमरेच्या खाली याला खूप जास्त फ्लेअर आहे। जेवढ्या कुर्त्या मी तुम्हाला दाखवल्या त्यापेक्षा जास्त, सगळ्यात जास्त फ्लेअर या कुर्तीला आहे। पूर्ण प्लेन कुर्ती आहे पण वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे, कारण याची ओढणीच एवढी सुंदर आहे। कुर्ती बघितली, या कुर्तीला पुढच्या बाजूला कप सुद्धा बसवलेले आहेत, तुम्ही कप्स बघू शकता। या कप्समुळे या कुर्तीला फिट सुद्धा खूप सुंदर येतो आणि वेअर केल्यानंतर ही कुर्ती अतिशय सुंदर दिसते, खूप सुंदर कमी प्राइसमध्ये। जर तुम्हाला चांगली कुर्ती हवी असेल, अनारकली कुर्ती हवी असेल, ही कुर्ती तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आता या कुर्तीची ओढणी मी तुम्हाला दाखवते। या कुर्तीची ओढणी मला खूप जास्त आवडली, तुम्ही ओढणी बघू शकताय। रामा कलरमध्ये सेम कलरमध्ये ओढणी येणार आहे। ओढणीला सुंदर अशी कटवर्कची बॉर्डर दिलेली आहे, तुम्ही बॉर्डरची क्वालिटी बघू शकताय। खूप सुंदर अशी सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ही कुर्तीची ओढणी येणार आहे। पूर्ण ओढणीला अशा प्रकारची कटवर्कची बॉर्डर येणार आहे आणि मध्ये छान अशा बुट्टे येणार आहेत। ओढणीची लांबी आणि रुंदी सुद्धा खूप जास्त आहे। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या 4 अनारकली कुर्तीजमधली कोणती अनारकली कुर्ती तुम्हाला खूप जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या सगळ्या ज्या अनारकली कुर्तीज आहेत त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। अजून कोणत्या आउटफिटचा हॉल तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा। ज्या कमेंट सगळ्यात जास्त असतील त्यावरती नेक्स्ट मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल। तर आजपुरते एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।